नमस्कार. लोकसत्ता लाईव्ह चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत. तालीम. आता तालीम नावातच कुस्ती असल्यामुळे सिनेमामध्ये कुस्ती असणारे स्वाभाविक आहे. परंतु नुसती कुस्ती नाही आहे, जोडीला तमाशासुद्धा आहे. कुस्ती आणि तमाशा महाराष्ट्राची शान आणि जान ह्याचं भान ठेवून नितीन रोकडे याने हा चित्रपट आपल्यापुढे मांडला आहे. नितीन रोकडेंनीच या चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन, संकलन आणि एक निर्माता अशा 5 जबाबदाऱ्या पेललेल्या आहेत. काय म्हणतो आहे चित्रपटामध्ये तो? तर कुस्ती क्षेत्रातली मानसिकता, दृष्टिकोन, थोडेसे इगो प्रॉब्लेम, ॲम्बिशन आणि महाराष्ट्र केसरी मिळवण्यातील जिद्द हे त्याला मांडायचं आहे. त्यासाठी त्यांनी एक कथेचा आधार घेतलेला आहे. कथेनुसार बावड्याला महाराष्ट्र केसरी व्हायचे, परंतु त्याच वेळेला कळत नकळत लक्ष्मी सातारकर या लावण्यवतीकडे तो कसा आकर्षित होतो, तमाशातील बाईकडे तो खेचला गेल्याने त्याच्या कुस्तीवर कसा परिणाम होतो, हा या चित्रपटाचा मध्यंतरचा एक धक्का आहे. आणि त्याच्यातून बाहेर पडून तो कशा पद्धतीने कुस्तीला प्रतिष्ठा मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, हा चित्रपटाचा पुढचा प्रवास आहे. परंतु तो आणि लक्ष्मी एक असं स्वप्न पाहत असतात. त्याला कुस्तीला प्रतिष्ठा द्यायची असते आणि तिला लावणीला प्रतिष्ठा द्यायची असते. लावणी ही एक कला आहे, एक सौंदर्य आहे आणि त्यामध्ये एक अभ्यास असतो, लोककला आहे. ह्या ज्या सगळ्या इतर गोष्टी आहेत त्या दृष्टिकोनातून लावणीकडे पाहिलं जावं ही लक्ष्मीची व्यथा आहे, कथा आहे, अपेक्षा आहे. ती ते स्वप्न पाहते आणि हा कुस्तीच्या प्रतिष्ठेचं स्वप्न पाहतो. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणजे हा सिनेमा आहे. तरीसुद्धा एक सांगायचं वाटतं की ही जी सगळी गुंफण आहे ती गुंफण पटकथेवर अधिक मेहनत घेतली असती अथवा नाट्याकडे जास्त लक्ष दिलं असतं तर हा चित्रपट अधिक चांगली उंची गाठू शकला असता. तरीसुद्धा नितीन रोकडेंनी मराठी मातीतील विषय आणला. सातारा, सांगली, कोल्हापूर इकडच्या मल्ल्यांची जी दुनिया आहे, त्यांची जी मानसिकता आहे, दृष्टिकोन आहे, त्यांची जी जीवनशैली आहे ते दाखवण्याचा तो प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी त्याला दाद दिलीच पाहिजे. चित्रपटाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे नवे चेहरे. महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर ह्या चित्रपटामध्ये आपल्याला दिसतात. अभिजित श्वेतचंद्र हा नवा चेहरा आहे. प्रशांत मोहिते आहे, वैशाली दाभाडे आहे. त्याशिवाय मिताली जगताप तर आहेच आहे. अशा कलाकारांचं कॉम्बिनेशन म्हणजे सिनेमा. चित्रपटामध्ये 6-7 गाण्यांचा समावेश आहे, परंतु सगळ्यात चांगलं जे गाणं आहे ती ठसकेबाज लावणी. त्या लावणीने चित्रपटामध्ये रंग येतो. वैशाली दाभाडेंनी ती लावणी अतिशय उत्स्फूर्तपणे नृत्यकलेचा, पदन्यासाचा चांगला वापर करून पेश केलेली आहे. चित्रपटातला जो झणझणीतपणा आहे, तिखटपणा आहे, तो या लावणीमुळे आहे. लावणी योग्य जागी येते आणि चित्रपट एक गती घेतो. तरीसुद्धा असं वाटतं की चित्रपटाची लांबी थोडी कमी असती. 142 मिनिटाचा चित्रपट झाला आहे, त्यापेक्षा तो थोडा आटोपशीर केला असता तर ह्या चित्रपटाचा इम्पॅक्ट अधिक वाढला असता. काही वेळेला काही दृश्य का दाखवली आहेत असा सुद्धा प्रश्न पडतो. मला असं वाटतं नितीन रोकडेंनी स्वतःच्या संकलनाच्या प्रेमात पडण्यापेक्षा दिग्दर्शन म्हणून एक आपली स्टेप पुढे विश्वासाने टाकली असती तर बरं झालं असतं. तरीसुद्धा ह्या चित्रपटामागची त्याची जी भावना आहे, मेहनत आहे, प्रामाणिकपणा आहे आणि एक वेगळं विश्व मराठी सिनेमाच्या पडद्यावर आणण्याचा जो प्रयत्न केला आहे त्यासाठी या चित्रपटाला 3 स्टार.